सकाळ सकाळी झोपेतून उठले, दारामध्ये बघितले की आंबे विकणं सुरू होते. त्यामुळे मी आंब्याकडे गेलो, आंबे विकत घेतले. मम्मीनं मला दुधाची चहा तयार करून दिली आणि त्यामध्ये माझ्या भावासाठी पण चहाचा एक ग्लास तयार केला आणि त्यामध्ये थोडेसे दूध टाकून सकाळ सकाळची माझी छानशी गोड चहा तयार झाली आहे. चहाचा स्वाद खूपच फारच छान झालेला आहे. अशी रोज चहा आईच्या हाताने रोज पियायला घाईच मी सकाळ सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर मी देवपूजा करीत होतो. जवळपास मी 5 देवपूजांची आंघोळ केली. मी हे रोज उठल्यानंतर करतो. देवपूजा हा करणे मला खूप आवडते आणि मी सकाळ सकाळी उठल्याच्यानंतर मंदिरामध्ये सुद्धा दर्शनाला जातो. मी गाईच देवपूजा संपूर्ण तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे फुलं ठेवून ह्या सर्व देवांची मी रोज पूजा करतो. हॅलो गाईस, मम्मी मसाला डोसा तयार करणार आहे. याच्यामध्ये तांदूळ भिजला काढलेले आहे मिक्सर वाटे, शेगडी झाली आहे. गाईस हे चिताचं पण आहे. ही आलूची चटणी केलेली आहे. मम्मी मसाला डोसा तयार करीत आहे. हॅलो गाईस, मम्मी याला पाहिला तव्यावर डोसा तयार करत. हे घरगुती तवा आहे. गाईज हा मम्मीचा पहिला डोसा आहे. तो चांगला प्रकारे झाला आहे, हे बघू शकता. आणि आई हे प्रथमच बनवत आहे. मला फार छान आवडला आहे. आता आई त्या डोश्याला आलूची चटणी लावत आहे. यासाठी चटणी पण खूप जास्त प्रमाणामध्ये लागणार आहे आणि याच्यासाठी आईने गुळाचा पाक आणि चिंच दोन्हींचा मिश्रणाची एक गोड चाचणी तयार केली आहे. याच्यामध्ये खूप छान चव येते. डोसा बनवून रेडी आहे तुमच्यासमोर. आई फोल्ड करीत आहे आणि हे माझ्या जेवणाच्या ताटामध्ये ठेवत आहे आणि मी जेवत आहे.